नाही मी परत बोलू नाही शकत भाई. काय काय आपण जाऊया. नाही. काय काय बोलत? नाही सुंदर दिसते Bye. करिश्मामध्ये. पण ही साडी काय वाटते? बाय. सुंदर वाटते. जुनी काय वाटते छान साडी. दिसते साडी. त्याच्यासाठी बोलला जुनी वाटते आणि आता कॅमेरा चालू केला जशी बोलतो काय? छान दिसते. गुढीपाडव्याचा ब्लॉग आता आपण टाकत आहे. मध्ये आपल्याला शूट्स होते त्यामुळे आपल्याला ब्लॉग बनवायला भेटलाच नाही. सकाळी डोंबिवली वेस्टवरून शोभायात्रा निघणार होती आणि मी पण सकाळी 7 वाजताच निघालो. तिकडे आपल्याला कल्पेशदा भेटला आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे पण आगमन झाले होते. शोभायात्रेत हे पोलीस काका वरूनच सगळ्यांवर लक्ष ठेवत होते. आपल्या शोभायात्रेबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी देश विदेशातील अनेक शहरांमध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा, सांस्कृतिक चित्ररथ आणि तुम्हाला माहिती आहे का, विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या स्वागत यात्रांची संकल्पना ठाणे जिल्ह्यातील आपल्या डोंबिवली शहरातून सुरू झाली. पुढे ती राज्यभर आणि जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचली. हे तुम्हाला माहिती होतं का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी भावाला फॉलो करायला विसरू नका. मग आपला पंकज भाऊ पण आला. मग आपल्याला तिथे छोटा फॉलोअर भेटला. या छोटूला हॅपी गुढीपाडवा पण केला. तिकडे आपले मराठी ऍक्ट्रेस पण आलेले. आपल्या महाराष्ट्राचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासोबत पण फोटो काढला आणि या सरांसोबत पण फोटो काढला. मग आपण संदेश दादा आणि वहिनींना सुद्धा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या दोघांचा स्वॅग काय संपतच नव्हता. यांना बघून काही क्षणांसाठी वाटलं गिरगावला आलो की काय. नंतर समजलं अरे ही तर आपली डोंबिवलीच आहे. मग आपल्याला तन्मय भाऊ पण भेटला आणि वेदभाई तर पालखी घेऊन जात होता आणि हे सर्व तर तुम्हाला डोंबिवलीमध्येच बघायला मिळेल. मग झाली कम्मूची एंट्री. मग आपण हिला पण गुढीपाडवा विश केलं. मग आपण पोचलो फडके रोडला आणि इथे हे लोक तर आम्हाला सोडतच नव्हते. फडके रोड तर एकदम गच भरलेला आणि फडके रोडला फायनली पालखी पोचली. मग निघालो आपण फोटोज काढायला. मग आपल्याला तेजस भाऊ पण भेटला. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. तुझं काय नसतं मध्ये मध्ये ब्लॉगमध्ये येते ना. लक्षात ठेव. कोकोला पिणार आहेस का? पिणार आहेस का? पिशील ना? हो का नाही बोल. व्हिडिओ पण काढून. सकाळपासून उन्हाने एवढा हैराण केलेला, थोडंसं इथे येऊन लस्सी पण पियालो. मग दुपारी आपण गेलो शूटला. हा व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.